या ठिकाणी आपण बघतोय नाशिक येथील गोल्फ मैदानावरती हे दृश्य। जन आक्रोश मोर्चाचे दृश्य बघतोय आपण नाशिक येथील। आज जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे, त्या मोर्चाचे दृश्य आपण बघतोय। साहेब तुम आगे पढ़ो। नमस्कार प्रेक्षक, आज नाशिक येथील गोल्फ मैदानावरती जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्रातून अनेक ग्रामस्थ या ठिकाणी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आपण या ठिकाणी बघतो त्यांची उपस्थिती आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी विक्रमगडमधून सुद्धा या ठिकाणी अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि यामध्ये विक्रमगडचे माजी सभापती सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। आज गोल्फ मैदानावर जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केलेले आहे, या ठिकाणी आपण उपस्थित आहात। तर या ठिकाणी येण्याचा उद्देश काय आहे नेमका आपला? आज विक्रमगडमध्ये या ठिकाणी आपले बरेचसे ग्रामस्थ कार्यकर्ते घेऊन आपल्यासोबत आहेत, या ठिकाणी आपण आलेले आहेत। नेमका उद्देश काय आहे या जन आक्रोश मोर्चाचा? नेमका उद्देश काय आहे हे जर आमच्या प्रेक्षकांना आपण जरा समजून सांगितलं बरं होईल। नमस्कार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सन्माननीय शरद पवार साहेब हे सर्वांचे आदरणीय असे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री होऊन गेले। आजच्या घडीला जी महाराष्ट्रातील राजकीय सत्ता पाहिली तर मतांची चोरी करून हे सत्तेत आलेले आहेत आणि यांचा मनमानी कारभार ह्या लोकशाहीमध्ये हुकुमशाही सुरू झालेली आहे। अतिशय घाणेरडी अवस्था ह्या महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे। हे सरकार शेतकऱ्यांचे धार्जिनं नाही। बेरोजगारी भयंकर वाढलेली आहे, सुशिक्षित बेरोजगार वाढलेले आहे आणि हे विकासाच्या गोष्टी करतात आणि जनतेच्या पैशांचा अपव्यय करून आज अनेक योजना बिनकामी योजना आपण ते देत आहेत। तर हे काही बरोबर नाही आणि म्हणून जन आक्रोश हा मोर्चा सन्माननीय शरद पवार साहेबांनी आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी विक्रमगडमधूनही सहभाग व्हावा म्हणून आम्ही बहुसंख्येने या ठिकाणी सामील झालेलो आहोत। सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे, अजिबात लोकांचा कुठलाही विचार करत नाही। फक्त आपला पक्ष वाढावा आणि आपण फक्त जगावं। आपले कार्यकर्ते, पक्षाचे कार्यकर्ते कसे उंचावतील एवढाच विचार करतो, परंतु सर्वसामान्य जनतेचा विचार हे सरकार कधीच करत नाही आणि म्हणून हा आमचा जन आक्रोश मोर्चासाठी सहभाग आहे। एकंदरीत विचार करता महाराष्ट्राच्या अनेक भागातून येथे कार्यकर्ते सरकारच्या विरोधात जमा झालेले आहेत। सरकारचं जनतेविरोधी धोरण असेल, शेतीविषयी धोरण असेल, शेतकरी विरोधी धोरण असेल आणि या सर्व धोरणांना वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी मग ते वोट चोरीचं प्रकरण असेल, मत चोरीचं प्रकरण असेल, साखरेला भाव नसेल, भात शेतीला भाव नसेल, अशा अनेक बाबतीत सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधी काम करत असल्यामुळे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी शेतकरी वर्ग, कार्यकर्ता वर्ग जमलेला आहे। निश्चितच या ठिकाणी आपण बघतो या ठिकाणी त्याला वाचा फोडण्यासाठी आज या ठिकाणी गोल्फ मैदान ते कलेक्टर ऑफिस हा मोर्चा आहे आणि आपण या ठिकाणी माननीय सभापती विक्रमगड माननीय सभापती यांनी दिलेलं मत
यांनी विचार हे अतिशय संपर्क योग्य आहे आपण बघितले. धन्यवाद. विशाल न्यूजच्या